कोकिळेचं कूजन, वृक्षवेलीना आलेली कोवळी पालवी, यामुळं वातावरण कसं प्रसन्न झालंय नाही का? आणि अशा या प्रसन्न वातावरणात मन उत्साही होतं, आनंदी होतं. आणि श्रोते हो, हा उत्साह आनंद द्विगुणित करण्यासाठी तुमच्याशी म्हणजेच श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी आपली भेट आवश्यक. आणि या भेटीला स्वरसंगीताचा साज असेल तर यासाठी श्रोते हो, आम्ही घेऊन आलो आहोत आपला मनपसंत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांसोबत ऐकूया आपल्या पसंतीची गीतं. कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मंजिरी पत्कीचा सस्नेह नमस्कार. चला तर मग ऐकूया कार्यक्रम आपकी पसंद. हॅलो हॅलो, नमस्कार. कोण बोलतोय? हा नमस्कार मॅडम, बोलतोय मंगेश बसले. हॅलो आपकी पसंद कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. हा मॅडम, आपल्याला एक गाणं द्यायचं होतं. बर, कोणतं गाणं? कर्मा पिक्चर मधलं. कर्मा पिक्चर मधलं. बर, कोणतं? मेरा कर्मा तू. चित्रपट पाहिलाय? हो पाहिलाय. बर, आपल्याबद्दल काय सांगाल? काय करता आपण? काय नाही सर, चालू आहे आता. बर, हा मित्रांचे नाव सांगू का? हो सांगा की. भरत लोहार वाटार किरवली, रघुनाथ दुकानदार करमाळा, प्रवीण बागल कातर खटाव, श्रीरंग देवकर वेळू, सोमनाथ महाराज. बर, आमचे नेहमीचे श्रोते आहेत सगळे. आपला मित्र परिवार मोठा आहे. मॅडम तुमचं नाव काय? माझं मंजिरी पत्की. पप्पांच्याबरोबर बोलताय का? हो द्या की. नमस्कार, कसे आहात? हा, आपल्या आशीर्वाद ठीक आहे. फोन करत होता आपल्या याला आकाश चालूला, पण नंतर पुन्हा मुलाला म्हणलं आपलं तू चालू कर. बर, छान वाटलं. दोघंही आपण कार्यक्रमात सहभागी झालात. हाँ, आणि आपल्या आवडीचं पुलिस बल का भी समावेश है. उन्होंने हर घर सुरक्षित रिपोर्ट 2020 में यह दर्शाया है कि वर्तमान में घर की सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है. इसलिए गोदरेज ताले लगाएं, घर की सुरक्षा को मजबूत बनाएं. अब सुरक्षा से कोई समझौता नहीं. हॅलो हॅलो. हा नमस्कार, सातारा आकाशवाणी हॅलो आपकी पसंद स्टुडिओ. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतोय? हा मी पंढरपूर प्रशांत शिंदे बोलतोय. नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. धन्यवाद. येणाऱ्या होळीच्या तुम्हाला सर्व निवेदकांना आणि सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. बर, आकाशवाणी परिवारातर्फे तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा. हो धन्यवाद. मला गीत ऐकायचंय. कोणतं? शोले चित्रपटातलं होळीचं गीत ऐकायचंय मला. शोले चित्रपटातलं होळीचं गीत ऐकायचंय. अरे वा, छान गाणं सांगितलं. गाणं तसं लोकप्रिय आहे आणि आर डी बर्मन यांचं संगीत असल्यामुळे तेवढंच लोकप्रिय आहे. 1975 साली हा प्रदर्शित झाला चित्रपट आजही तेवढ्याच पद्धतीने पाहण्यात येतो. कारण की हे होळीचं जेव्हा शूटिंग होतं, विशेष करून 1 महिन्याची होळी या कलाकारांनी खेळली आणि त्यात अमिताभ बच्चनला पाण्याच्या अलर्जीमुळे जरा सर्दी झाली होती. तरी अमिताभ बच्चन हे गाणं चित्रीकरण झालं. कारण की एवढं काही कॅमेऱ्याचे साईड इफेक्ट नव्हते, तरीही त्यांनी ते तुकडे तुकडे शूटिंग घेऊन पूर्णपणे शूटिंग पूर्ण केलं. जवळजवळ महिना लागला, पण गाणं खूपच गाजलं. गाणं खूप गाजलं. आज या होळीच्या निमित्ताने हे गाणं आज ऐकलं जातं. कारण की हेमा मालिनी, धर्मेंद्र यांचा प्रमुख भूमिका असला हा चित्रपट. बरोबर. आणि लता मंगेशकर यांचा आवाज यातला जादुई दुवा म्हणता येईल. कारण की लता मंगेशकर गाणी सर्व सुपरहिट आहेत. अगदी आणि त्यातलं एक सुपरहिट गाणं आपल्या आकाशवाणी कार्यक्रम ऐकतो आम्ही. कारण की लहान मुलांसाठी जो कार्यक्रम असतो कमाल धो धमाल, हा कार्यक्रम आवडतो. विशेष म्हणजे महिन्याच्या एका रविवारी छोटे बाळ दोस्त फोन इन कार्यक्रम दरम्यान आपले जे गप्पा मारतात खूप छान वाटतं. हो छान वाटतं. अमृत कलश सुद्धा हा वेगळा घातलेला कार्यक्रम आहे तुमचा. बरोबर. कारण की 100 कार्यक्रम आहेत, त्यामुळं ऐकता इतके थोडे मी ऐकतो. खूप छान वाटलं. तुम्ही आकाशवाणीवरचे सर्व कार्यक्रम ऐकता. आपल्या आकाशवाणीवरून छोट्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सादर होतात. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. शोले मधलं गाणं नक्की ऐकूया. कार्यक्रमात सहभागी झाले. अधिकतर कानून व्यवस्था एजेंसियां, जिसमें पुलिस बल का भी समावेश है, उन्होंने हर घर सुरक्षित रिपोर्ट 2020 में यह दर्शाया है कि वर्तमान में घर की सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है. इसलिए गोदरेज ताले लगाएं, घर की सुरक्षा को मजबूत बनाएं. अब सुरक्षा से कोई समझौता नहीं. हॅलो हॅलो, सातारा आकाशवाणी हॅलो आपकी पसंद स्टुडिओ. हा, मी अंबादास सोनवणे, वाठार किरोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आपण कोणता आहे? मी मंजिरी पत्की बोलतीये. मंजिरी पत्कीचा खूप दिवसांनी भेटलो आपण फोनवर. आणि
आता पुढच्याच आठवड्यात धुलीवंदन, होळी, रंगपंचमी हे सण आहेत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आकाशवाणी परिवारातर्फे तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. ताई, मला गाणं ऐकायचं आहे. आज विविध भारतीवरून ऐकलं, मदर इंडिया मधलं. बर. दुनिया में आहे तो जेना पडेगा, जीवन घर जहर आहे तो पिना पडेगा. हो, नक्की लावणार. खूप सुंदर गाणं सांगितलंय आपण. सुनील दत्त आणि नर्गिस यांचा अभिनय होता मदर इंडिया चित्रपट, आणि गाणं पण खूप छान आहे. नक्की लावणार. बाकी कसे आहात? एकदम छान आहे दीदी, कारण तुमचा आकाशवाणीचा सहवास आणि म्हणतात ना, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन हा त्रिवेणी संगम आहे. त्यामध्ये ह्या संगमात आम्ही पूर्णपणे डोंबून जातो. खूप आनंद मिळतो आम्हाला आकाशवाणीबद्दल. छान छान, अगदी छान वाटलं. खूप छान अभिप्राय. पुलिस बल का भी समावेश है. उन्होंने हर घर सुरक्षित रिपोर्ट 2020 में यह दर्शाया है कि वर्तमान में घर की सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है. इसलिए गोदरेज ताले लगाएं, घर की सुरक्षा को मजबूत बनाएं. अब सुरक्षा से कोई समझौता नहीं. हॅलो, नमस्कार. सातारा आकाशवाणी. बर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोणतं गाणं सांगताय? इतिहास चित्रपटातील. इतिहास? हो, चोरी चोरी. बर बर, नक्की लावूया. काय चाललंय सध्या? सध्या काही नाही, शेतीतले काम आले आमच्या. आता इकडे पाऊस चालू आहे आमच्याकडे. पाऊस चालू आहे का? बर. हो, वारं खूप चालू आहे. काय शेतीत थोडं नुकसान झालं असेल अवकाळी पावसामुळे? बर, कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 2 मित्र नाव घेऊ का? हो, सांगा की. किसन सूर्यवंशी आहे आणि प्रवीण बागल आहे आणि रळू तायडेला. ठीक आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी इतिहास या चित्रपटातलं गाणं नक्की लावूया. धन्यवाद. जिसमें पुलिस बल का भी समावेश है, उन्होंने हर घर सुरक्षित रिपोर्ट 2020 में यह दर्शाया है कि वर्तमान में घर की सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है. इसलिए गोदरेज ताले लगाएं, घर की सुरक्षा को मजबूत बनाएं. अब सुरक्षा से कोई समझौता नहीं. हॅलो. हॅलो, नमस्कार. मॅडम नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर जळगाववरनं बोलतोय. विविध विषयांवरच्या विविध भावना किंवा श्रोत्यांच्या आवडीनिवडी जपण्याचं काम छान आपला कार्यक्रम करतो. बरोबर. आणि निवेदकांचं जे आम्हाला प्रोत्साहन असतं किंवा आमच्या नीती धैर्य उंचावणे हे जास्त महत्वाचं असतं बोलताना. खरंच आहे, अगदी बरोबर आहे. फक्त नाव गाव काय आणि कुठलं गाणं या पलीकडे जाऊन जर श्रोता आणि निवेदकाचा संवाद झाला ना, तो एक छान फोन कॉल होऊ शकतो असं मला वाटतं. खरंच आहे, अगदी खरं आहे. बाकी कसे आहात आपण? बाकी चांगलं आहोत, पण कसं आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढतो आमच्या इकडे पण जळगाव जिल्ह्यामध्ये. हो, आणि प्रत्येकानं या निमित्तानं मी एक आवाहन करतो एक श्रोता म्हणून, श्रोता नात्याने, की प्रत्येकाने अजूनही सॅनिटायझर वापरलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे आणि मास्क वापरला पाहिजे. खरंच आहे, आपण सर्वांनी मिळून जर काळजी घेतली तर नक्कीच आपण या कोरोनाला हरवू शकू, नाही का? आणि हा सुद्धा गैरसमज दूर केला पाहिजे की 2 लसींचा डोस जरी घेतला कोविडच्या तरी तुम्हाला कोरोना होणार नाही असं नाही, कोरोना होऊ शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जरी लस घेतली तरी संपूर्ण काळजी आपण घेतलीच पाहिजे. ह्या कठीण कालावधीमध्ये आपल्याला सहाय्यभूत ठरते, नेहमी आपलं मनोधैर्य उंचावते आणि आपलं एक नीतिबल कायम ठेवते ती प्रार्थना असते. नेहमी प्रार्थना ही खूप सहाय्यभूत ठरते अशा कालावधीत. अगदी या संकटातून आपण बाहेर पडू हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. हो हो हो. तर याच अनुषंगाने 2 आंखें 12 हात चित्रपटातील हे मालिक तेरे बंद हे माझ्या अतिशय जिव्हाळ्याची प्रार्थना आहे. अगदी अगदी. मी असं सांगू इच्छितो, म्हणजे मला पदोपदी जाणीव होती त्याची की काही गाणी अशी असतात ना, कधी कधी तुम्हाला नुसती ऐकायला छान वाटतात, काही गाणी बघत बघत ऐकायला छान वाटतात, त्यात ही प्रार्थना मोडते. बरोबर आहे, अर्थपूर्ण असतो, त्याचा अर्थ अगदी छान असतो. ही प्रार्थना ऐकून आपण सर्वांचं भीती कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करतोय श्रोता म्हणून. आपणही या कार्यक्रमाची प्रार्थना ऐकून सर्वांना धीर द्यावा आणि दक्षता घ्यायचे आवाहन पुन्हा करतो. बरोबर बरोबर, अगदी छान सांगितलं तुम्ही आणि सर्वांसाठी तुम्ही ही प्रार्थना ऐकायला सांगताय. खरंच खूपच छान. नक्की लावूया 2 आंखें 12 हात मधली. का भी समावेश है. उन्होंने हर घर सुरक्षित रिपोर्ट 2020 में यह दर्शाया है कि वर्तमान में घर की सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है. इसलिए गोदरेज ताले लगाएं, घर की सुरक्षा को मजबूत बनाएं. अब सुरक्षा से कोई समझौता नहीं. हॅलो. हॅलो, नमस्कार. सातारा आकाशवाणी. मी साहेबराव पाटील दुनगोरा शिळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे. बर, जिल्हा जालना. खूप लांबून बोलताय.
हो मॅडम. बर शेती काम करतो मॅडम मी. बर बर शेतीचं काम करता करता रेडिओ ऐकता. हो, आमच्याकडे पाऊस जास्त गारपीट झाली, झाडं पडली, वादळी वाऱ्यासह पाऊस आहे म्हणजे लय अवकाळी पाऊस झाला. अरे बापरे, मग पिकांचं नुकसान झालं असेल. नुकसान लय झालं लगेच. होय, मला याच्यामधलं चांदणी मधलं गाणं ऐकायचं मॅडम. मग चांदणी मधलं बर कोणतं गाणं ऐकायचंय. तेरे मेरे होठों पे. वा, खूप छान गाणं सांगितलं. चित्रपटही खूप छान होता आज. हो मॅडम. ठीक आहे, नक्की लावणार तुमच्या आवडीचं चांदणी मधलं हे गीत. मॅडम आपलं नाव काय. माझं मंजिरी पत्की. कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले खूप. अधिकतर कानून व्यवस्था एजेंसियां जिसमें पुलिस बल का भी समावेश है, उन्होंने हर घर सुरक्षित रिपोर्ट 2020 में यह दर्शाया है कि वर्तमान में घर की सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है। इसलिए गोदरेज ताले लगाएं, घर की सुरक्षा को मजबूत बनाएं। अब सुरक्षा से कोई समझौता नहीं। हॅलो हॅलो, नमस्कार. हा नमस्कार मॅडम, मी कदम संभाजी बोलतो. कुठून बोलताय. परभणी. परभणी जिल्ह्यातून बोलताय. कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. धन्यवाद मॅडम. बर, आज हॅलो आपकी पसंत साठी कोणतं गाणं सांगणार आहे. आज हॅलो आपकी पसंत साठी गाणं मला वाटते साजन चले ससुराल मधलं गाणं मॅडम. ते गाणं आहे ना, तुम तो धोकेबाज हो वादा करके भूल जा. गाणं छान आहे म्हटलं, ठेक्यातलं आहे. हो ना. मग काय करता आपण. मॅडम मी ब्लाइंड. मग काय व्यवसाय वगैरे करता. व्यवसाय शेतीचा आहे मॅडम. शेती करता. अरे वा, खूपच छान. परभणी जिल्ह्यात कोणतं गाव आपलं. परभणी जिल्ह्यामध्ये सोन्ना म्हणून गाव आहे. बर. सोन्ना इथं पूर्णा आहे तालुका, जवळ पूर्णा रेल्वे जंक्शन नाही का आपलं. हो हा, अच्छा. बर. पूर्ण्याहून 12 किलोमीटर अंतर आहे आमचं सोन्ना हे गाव. अच्छा, तिथं असतं आपण. छान. गोदावरी नदीच्या काठेवर आहे आमचं गाव. अरे वा, खूपच छान. कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल खूप छान वाटलं. मॅडम यासाठी आमचे काही मित्र आहेत. हो, सांगा की त्यांचे. शेख अकबर आहेत. आम्हाला ते सगळे कार्यक्रम तुमचे रेकॉर्ड करून ऐकू घालते मॅडम, आम्हाला पाठवून देते रेकॉर्डिंग करून. बर, छानच. तो मित्र छान सहकार्य करते. अच्छा, बर. आणि अंकुश डोने राठीचे आणि सायनाथ माळगे रेगावचे, रिसनगावचे आणि मल्कार्जुन कापसे कानखेड निळ्याचे. बर, आपल्यासाठी आणि आपल्या सर्व मित्रांसाठी हे गाणं नक्की ऐका. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. हॅलो, नमस्कार. नमस्कार ताई. कोण बोलतोय. मी औरंगाबाद इथून आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुरे संवाद करीत आहे. कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. आकाशवाणी साताऱ्यामध्ये माझा प्रवेश झाला आणि आनंद वाटत आहे. सुदैवाने आज आपल्याशी संवाद करण्याचा प्रसंग आला. मनामध्ये एक हर्ष उमळला. अरे वा. आणि आपल्यासारख्या सुज्ञ बहिणीशी संवाद होत असताना एक अतिशय आनंदाचा अनुभव करत आहे. वा, छान. आम्हालाही खूप आनंद वाटला. खूप दिवसांनी आपला पहिल्यांदाच फोन लागलाय. आज कोणतं गाणं ऐकणार आहात. अनुराधा एक जाने कैसे अखियों में खो गई निंदिया. लताजीच्या आवाजामध्ये या गीताचा आस्वाद घेऊ इच्छितो. खूप सुंदर गाणं सांगितलंय. जुनं गाणं आहे हे. छान गाणं सांगितलं. जुन्या गाण्यांची आवड आहे आपल्याला. जुन्या गाण्याची आवड आहे आणि जुने गाणे जेव्हा जेव्हा आम्ही ऐकतो त्याच्या रसिकतेमध्ये गोडीमध्ये वाढच होत असते. खरंच आहे अगदी. हॅलो आपकी पसंत मध्ये आपल्या आवडीचं गीत नक्की ऐका. धन्यवाद. हॅलो, सातारा आकाशवाणी. मॅडम शेख अकबर बोलतो मी, कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी. आम्ही आवाज ओळखला. आमचे नेहमीचे श्रोते आहात आपण. हो ताई, मी 15-20 दिवसाच्या नंतर कॉल केलाय ताई. बर. कारण की ताई आपण म्हणजे 15-20 दिवस आपण गॅप दिला तर नवीन श्रोते वाढतात ना ताई. हो, बरोबर आहे की. म्हणजे प्रत्येकालाच सहभाग घेता येतो आणि आपल्या आवडीचं गाणं ऐकता येतं, गप्पा मारता येतात, नाही का. हो, कारण की समजा कोणाही क्षेत्राला वाटतं की आपण आकाशवाणीवर बोलावं. हो, अगदी. आणि आपला रेडिओमध्ये आवाज यावा. प्रत्येकाला वाटतं. खरंच आहे. रेडिओ हे असं माध्यम आहे की आपला आवाज ऐकल्यावर एक आनंद वेगळाच मिळतो, नाही का. हो ना ताई. ताई आपलं नाव. मी मंजिरी पत्की बोलतीये. ताई एक याच्यामधलं गाणं टाका मॅडम, हमराज मधलं. हमराज मधलं. बर. हा, महेंद्र कपूरचा आवाज आहे. बर, कोणतं गाणं. ते तुम अगर साथ देने का, ते आहे ना गाणं. हो, खूप छान सुंदर गाणं आहे ते.
हो ताई. आणि काही माझे मित्र आहेत ताई. हो, नावं सांगा की. आमचे अशोक ढाणे आहेत आणि अंबादास सोनवणे आणि श्रीधर देवकर आहेत आणि आमचे कावलगावचे मामा आहेत नारायणराव मारुतराव पिसाळ. बर. नक्की आपल्यासाठी आणि आपल्या सर्व मित्रांसाठी आपल्या आवडीचं गाणं नक्की लावूया. कार्यक्रमात सहभागी झालात, छान संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतोय? मी हा बोला. कोणतं गाणं सांगताय? गाणं तर ऐकायचं आहे, परंतु एक छोटासा संदेश देऊ इच्छितो मी. द्या की. मला एक संदेश द्यायचा आहे, कारण आपला 22 मार्च हा जागतिक जल दिवस होता त्या दिवशी आणि पाण्याचे किती महत्व आहे हे आपल्याला सर्वांना माहितच आहे. कारण आता उन्हाळा आलेला आहे आणि यामध्ये आपण पाण्याचा कसा वापर करावा हे महत्वाचं आहे. कारण आपण पाण्याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी करतो, सांडपाणी म्हणून पाण्याचा जास्तीत जास्त आपण वापर करतो, परंतु मला वाटतं की आपण आवश्यक असेल तेवढाच पाण्याचा वापर करावा. बरोबर, खरंच. त्यामुळे मला असं सांगायचं आहे की आपण पाण्याची जेवढी बचत कराल तेवढा आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. खरंच आहे, प्रत्येकानं पाणी जपून वापरलं पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा सर्वांसाठी महत्वाचा आहे. छान संदेश आपण सर्वांना दिलात. आणि आज कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायचंय? कार्यक्रमात मला बलमा चित्रपट आहे जो अविनाश वाधवान आणि आयशा दुर्गांच्यावर चित्रित केलेला आहे. आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेले गीत आहे. गाण्याची बोल मी आपल्याला थोडं 2 वेळा ऐकून दाखवतो. बासुरिया आप यही पुकारे बलमा नदिया के किनारे तेरी आंखों से निंदिया चुराऊंगा तेरे होठों से लाली चुराऊंगा बासुरिया अब यही पुकारे. हे गीत ऐकायचं मॅडम. खूप छान, आवाजही आपला खूप छान आहे. खूप छान गीत गायलत आपण. नक्की लावूया. आत्ताच आपण हॅलो आपकी पसंद हा फोन इन गीतांचा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला होता मंजिरी पत्की यांनी. श्रोते, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झवर.